की जय, पवन सुत हनुमान महाराज की जय। हरे श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः। विषागमने जरतक सर्वदा उन्मत, नाटक स्वार्थ परमार्थ, सोयीचे विचारत खरदसा। श्री गणपती बाप्पाला साष्टांग दंडवत, श्री राम प्रभू चरणी साष्टांग नमस्कार असो। भरताना हनुमान काढला गगनामधून कोण जात आहे, विमानामध्ये इंद्रदेव अप्सरा घेऊन जात आहे असं त्या ठिकाणी भरताला वाटलं आणि वाटल्याच्या नंतर या ठिकाणी काय म्हणू लागले, अहो त्या स्त्रीच्या नादी लागला तो वेश्यागमनी रद्द झाला, त्याची अवस्था कशा प्रकारची असतीये, तो एक गाढवाप्रमाणे असतोय, ना त्याला स्वार्थ कळतोय ना परमार्थ कळतोय, त्याला काहीच कळत नाहीये असं नाद बाबा या ठिकाणी बोलू लागले। मर्यादा दिवस लेखता जनपदा, वेश उच्च विचारे सदा नजरे कदा माघारा। गाढवाची अवस्था कशा प्रकारची असतीये, ना त्याला या ठिकाणी शब्द चालू आहे हे कळत नाहीये, ना मनुष्य बसलेत हे त्याला कळत नाहीये, जिथे दिसत तिथं उघडण्यावर लोळायचं काम करतोय, तो गाढव असतोय। एखाद्या स्त्रीच्या नादी लागलेल्या मनुष्याची अवस्था पण तशाच प्रकारे असतीये, त्याला किती सांगा पण काहीच कळत नाहीये, तो चक्रा मारल्याशिवाय दारात राहत नाहीये असं या ठिकाणी बोलू लागले। प्रीती द्यावे लोक घरी, पदावे घात मुखावर करी जेलीत। काही सांगा त्या स्त्रीने काही करू द्या, गाढवाला गाढविणीने त्या ठिकाणी लाथा हाणू द्या, तरी सुद्धा तो काय म्हणतोय, अरे लाथा काय हाणतीये, माझ्या तोंडावर फुडा पडलेत असं मला या ठिकाणी वाटतंय। तशीच अवस्था पुरुषाची असतीये, त्याला ना सांगितलेलं कळतंय, तोंडावर मारलं काय छातीवर मारलं काय हे सुद्धा पुरुषाला कळत नाहीये असं या ठिकाणी बोलू लागले। पुरुष कामाचारी मुखची मानी निरंतरी, पाऊल जाऊन दे दुरील दयावरी जेलीत। काही करू द्या त्याला, तेव्हा एखादी लाथ जरी मारली ना, अरे बाबा दुसरीकडे काय लाथ जातीये, माझ्या छातीवर लाथ मारणं काहीच मला वाटत नाहीये, माझ्या तोंडावर फुलाचे हार पडल्यासारखं मला वाटतंय असं पुरुष त्या ठिकाणी बोलतोय। मने जन्मांतराची फळाने भागेचे, पादक मळ हृदय लागे, दैव दडलेले आभागे वर्तावे लागे कष्ट। तेव्हा त्या ठिकाणी काही सांगू द्या कळत नाहीये, आणि कळत नाही तर नाहीये तो काय म्हणतो, काय माझं भाग्य या ठिकाणी, अरे माझ्या तोंडात चापट पडावी लाथ पडावी, माझं कितीतरी मोठं या ठिकाणी भाग्य असं या ठिकाणी आनंद मानतो। कामाची ऐशी रीती ऐके मध्ये पियाची स्थिती, वेचून पदराची संपत्ती सवे होती जगनिंदे। ही झाली आता स्त्री कामाची स्थिती। आता दारू पिणाऱ्याची कशी गत असते म्हणतात, दारू पिणारे काय करतो, स्वतःच्या खिशातले पैसे त्या ठिकाणी खर्च करतो, दारू पितो आणि जगाच्या शिव्या खातो, अशी दारू पिणाऱ्याची अवस्था असते। म्हणजे भोग जोडे सकाम करणे स्वर्गात पुढे, निष्काम तरी डोळा पुढे, कृष्ण रोखले मोक्ष सुखे। ज्या पैशानं इतर भोग भोगता येते, ज्या पैशानं स्वर्गाचे भोग भोगता येते, तोच पैसा कोण्या कामाला लावतात दारू पिणारे, तोच पैसा आपल्या शरीर जिजवण्यासाठी कामाला लावतात, अशी दारू पिणाऱ्याची अवस्था असते। करतात त्यामध्ये पार, ते घातकी पूर्ण नरक सेवन कल्प। कितीही सांगा कोणाचाच काहीच कळत नाहीये, जे कष्ट करून धन मिळवायचं, दारूच्या दुकानात जायचं, त्याची दारू प्यायची, आपलं स्वतःचं शरीर त्या ठिकाणी जिजवायचं, तरी सुद्धा त्याला कळत नाहीये आपलं शरीर जिजतंय, त्याला ना सांगितलेलं कळतंय ना कोणी बोललेलं कळतंय। दारू पिणाराची अवस्था सांगता
शेतात गेलं तर पाठीमागं बघायचं नाहीये, दिवस मावळलेला कळत नाहीये. ही कोण अशी अवस्था करत? एक धनलोभी, ना त्याला रात्र कळत नाही ना दिवस कळत नाहीये. फक्त पैसा मिळवायचा, धन कमवायचं, ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाहीये. नाथ महाराज सांगतात, ऐसे कष्ट मिळते वाढवे उपाय बळे, निज शरीर कष्ट विले देणे पळे, निज मोक्षे. धनलोभी त्या ठिकाणी काय करतात? कसं पैसा मिळवायचा हेच वेळ त्याच्या डोक्यात असतं. 10 रुपये कुणाला दिले, 11 रुपये कसे होतील हे पाहायचं. कुणाला 5 न द्यायचे, कुणाला 10 न द्यायचं, कशा प्रकारे पैसा मिळवायचा एवढ्याच त्याच्या लक्षात असतं, दुसरं काही सुद्धा नसतं. नाथ महाराज बोलू लागले, जेणे भोगिजे भोगे, जेणे भोगिजे स्वर्ग भोगे, जेणे चाले महायोग, जीव शिव विभाग जेतला ज्या पैशाने इतरचे सुख भोगता येतात, ज्या पैशाने स्वर्गाचे सुख भोगता येतात, तो पैसा काय करतात? मिळवतात कुठेतरी त्या सांगाडाला ठेवतात, निकामी होऊन जात. धनलोभेची अवस्था अशा प्रकारे असते. जीव आणि शिवाची पदवी त्या पैशाने मिळवली जाते, पण हे सुद्धा कळत नाहीये धनलोभ्याला, असं या ठिकाणी म्हणू लागले. एवढे पुरे प्राप्तीचे नाते, ते कष्टाची येणार नाते, इतराची कोण पुसे ते दुःखे समजते सत्संगतीची. काय सांगू लागलेले? आपली संगत कशा प्रकारची असते, संगतीला संगत सुद्धा तशाच प्रकारे लागतीये. धनलोभीच्या संगतीला लागा तुम्ही. जवळ कित्येक जरी पैसा असला, एखाद्या गरीबाच्या कामाला तो पैसा येणार नाहीये. गरीबाकडून काय मिळतंय हे पाहण्याची वृत्ती त्याची असतीये, दुसरं त्याला काहीच कळत नाहीये. नाथ महाराज बोलू लागले, देवधर्म नेती काही पर्व काळ ठाऊका नाही, सदाची संभावना नाही, निराश पैसा पितरे. देव कळत नाहीये, धर्म कळत नाहीये, काही सुद्धा कळत नाहीये. आपला बाप मेलेली त्याला तारीख सुद्धा कळत नाहीये, आपल्या बापाच्या श्रद्धा घालायची त्याला कळत नाहीये, आणि त्याच्यावर पुन्हा आशा करावा. बाप दारात येतो, गिरक्या मारतो आणि उपाशी पोटाने निघून जातो. धनलोभ्याला हे सुद्धा कळत नाहीये. नाथ महाराज बोलू लागले, जय धनाचा वेच होय ते प्राणाची जाऊ पाहे, सणवाराची नेले सोये, आदिती ते काय करिले. धनलोभ्याची अवस्था सांगू लागलेले. धनलोभी कशा प्रकारचा असतो? त्याच्या घरी सण जर आला तर सणाच्या दिवशी सुद्धा खायला कळत जात करीत नाहीये. आपले लेकरं दुसऱ्याच्या घरी जेवायला जातात, ते लेकरं सुद्धा त्यांच्या घरी त्यांच्या आमटीचं नवल करतात. मावशी काय तुमची आमटी छान झाली आहे हो, आमच्या घरी हे मिळत नाही. का मिळत नाहीये? धनलोभी एक विचार करतो, कशाला साखर आणू, कशाला पत्ती आणू, कशाला तिखट आणू. सणावाराला सुद्धा काही नसतं, आणि त्याच्या घरी पाहुणा येऊन काय करणार आहे? काही सुद्धा करू शकत नाही, उपाशी जाण्याशिवाय पर्याय नाही म्हणतात. जोडली संपत्ती ते ठेवी त्याची निगुती, तोंड दगड माती घाली ती आपण मरती डोळे खाते. कष्ट करायचं, संपत्ती मिळवायची, कुठंतरी सांगाडाला बँक मध्ये ठेवून द्यायची, पण ती संपत्ती खर्च करायची नाहीये. तोंडामध्ये दगड माती घालायची, कष्ट करायचं पण खर्च करायचा कळत नाहीये. पाहुणा जर आला तर त्या पाहुण्याला घर जर पाहिलं तर घरावर बोर्ड लावलेला असतो, कुत्र्यापासून सावध राहा. धनलोभी अशा प्रकारचे असतात, त्या खर्च करणार नाहीये कधी, असं या ठिकाणी बोलू लागले. ऐशी एकाची जाती आता पाता सवेलेती, तिने एकत्र देते मिळती, हे दुःख किती सांगावे. एकाची जाती अशा प्रकारची असते, धनलोभी, स्त्री लोभी आणि मद्यपी, हे जर तिन्ही एकत्र जर त्या ठिकाणी आले ना, कसल्याचा सुद्धा महाराज कार्यक्रम लागू शकतोय. मग त्यांची संगत करायची म्हटलं तर आपला सुद्धा कार्यक्रम होऊ शकतोय. आदपाताला गेल्याशिवाय राहत नाहीये. नाथ महाराज बोलू लागले, ऐसा श्रीमय माताला विवारी विचारत एकला, सजनाचा उलगो केला उन्मत छायला पाया
ठिकाणी बोलू लागले. आम्ही सूर्यवंशी राजे नियामक आम्हा स्वधर्माची देखत उद्धताची लावले शिक विचाराने के असेला. महाराज त्या ठिकाणी काय म्हणू लागले, हा उद्धत झालेला आहे, आम्ही सूर्य वंश कुळामधले राजे, जे उद्धत झालेले आहेत ना त्यांना सीक लावल्याशिवाय राहत नाहीये. बरेचशी बोलू लागले. म्हणून या राम रामांकित बाण जगदगीता ते दारुण तापिसाजीला करू लागले. काय म्हणतात करून या राम राम स्मरण जेवढे काढला बाणाची हत्या करून करू लागले. श्रीराम रामांकित हरवान श्रीराम भक्त जीवापरी जाते प्राप्त राम स्मरत नामांकित त्या ठिकाणी सोडला, हनुमंताजवळ गेला. पहिल्या श्रीराम सुतीच्या कळकळाटी बाला पडला ते संकटी कोणावर करावे सर्वृष्टी पण संकटामध्ये पडला काय म्हणू लागला, अहो कुणावर शरवृष्टी करावं अभक्त तर या ठिकाणी दिसून जगत नाहीये. काय म्हणतात कोणी जावे जरी येतो ना भरत दंडीने संपूर्ण कपीची करावे करणार तर या ठिकाणावर परत जावं तर मला दंड केल्याशिवाय राहणार नाहीये. भरत श्रीरामाचा भक्त कपीचं पर्व राम समर्थ माझा नचले भरत श्रीरामाचा भक्त या ठिकाणी, मी या ठिकाणी आलोय, माझा पुरुषार्थ करत नाही. काय करावं भरताच्या द्याशी जे दंडाव्या ते दुष्टाची दुष्ट म्हणून भरताला आज्ञा कशा प्रकारची दिलेली आहे, दुष्टाला दंड करायचं. इथं तर मला दुष्ट दिसत नाहीये. आम्ही त्याच्या उल्लंघन न घडे साधवावज्ञा श्री न चढे आयच्या विचाराने वाढे कोडे स्वामी उल्लंघन केलं तर आपल्याला बरोबर नाहीये. अहो, स्वामीचं कार्य पूर्ण करण्यासाठीच आपण आहोत. धरणे सजनाचे पाय आपले कधीच न होय स्वामी कार्यस्थितीची जाय विजय होय सज्जनाचे पाय जर धरले, सज्जनाची संगत जर केली तर विजय झाल्याशिवाय राहत नाही, अपजय होणारच. आयचे कोणी पूर्ण पाय मिठी घाली बाला सगळे विस्मित कपे नंदन हनुमंत पाहू लागला पाणी कोणाचा. आयचे विचारिता मनी बाला लोके नयने देखता श्रीराम नामांकित चिन्हे वायुनंदन त्या ठिकाणी राम नामांकित अक्षरवरील लिहिलेले काय बोलतात. श्रीरामाचा बाण होय अतिक्रम याचा करू नये साष्टांग नमन करता होय रामस्ने या ठिकाणी याचा अतिक्रम करता येत नाहीये. राम नामांकित बाण हनुमंत बोलतात. कशी बाणाच्या वचन तो बोले ना संपूर्ण पावा धरले त्याचे चिन्ह तो तळे बाण हनुमंताने पहिले राम नामांकित बाण
मुखीचा घात काढून माझ्या वदनी घालीते. माझे जनार्दन स्वामी कशा प्रकारे गोडांच्या ठिकाणी प्रेमानं आई लेकराला घरात ठेवून स्वतःचा गोड घास कधीच खात नाहीये. आपल्या बाळाला तो गोड घास भरवते. काय बोलता? जे हातात खावणे त्याचे मुखे घास देणे खाता पायावरी बळी पाडणे घास कोणने बाळाच्या मुखामध्ये बळाचं खाऊ घालू लागलेली आहे. बाळ खात नाहीये. तो आपल्या मांडीवर पालत पाडतीये. बाळा खा हे घास असं त्या ठिकाणी फक्त आईच म्हणू शकतीये. वाजेची येण कळेची नव्याने जाणे वेदने कृपळ का जनार्दन जी आम्ही झाले विश्वमाता. त्या आईला बाळाच्या वेदना कळालेला नाहीये. बाळाचं प्रेम काय हे कळालं नाहीये. त्या आईला त्या ठिकाणी पण जास्त म्हणतात. ब्रह्मांडिका पुत्र झाली जी ब्रह्मांडे सृजिली निज क्रमे तृणे माली मदते चाली लक्षेना. ज्या आईपासून ब्रह्मदेवाचा विष्णूचा जन्म झाला गवतासारखं ब्रह्मांड या ठिकाणी सरचिलं त्या माझ्या आईला विश्वमाता असं म्हणतात. पाण्याला उदक द्यावे की भुकेला जे उघालावे मज हे सर्वताने संभवेने हे बोलावे माऊले. त्याला पाणी द्यावं का भुकेल्याला जीव घालावं हे मला कळत नाहीये. माझे जनार्दन स्वामी माझ्यासाठी प्रेमाचा घास भरवू लागले. काय करता जन्म निघाला करता किती आची करो चिंता काय स्वामी काय म्हणू लागले. हवा जन्मून एवढा मोठा झाला याला काहीच कळत नाहीये. रामायणाचा गोड घास माझ्या मुखामध्ये भरू लागले. तो घेऊन म्हणून निज मुखीचे काढणे माझ्या मुखी कोणने बाळा काढणे कृपाळू. माझ्या माऊली त्या ठिकाणी काय म्हणू लागलेले नाता बस या ठिकाणी. अरे हे कथा गा हे कथा लिही. माझे माऊली बळच माझ्या मुखामध्ये घास भरू लागले. जरा कथा माऊलीची घास गोड घेता अरे आलो आहो चिता काही सर्वता झाले ना. मला काहीच कळना गेला. माझे माऊली माझी आई त्या ठिकाणी रामायणाचा गोड घास घेत होते तितक्यात मी गेलो आणि तोच घास माझ्या मुखामध्ये ओकू लागले. कृपाळ कैसे तोडीचे काढून वेगेची ओ पिता माझे मुखाशी जमानाची सुखा. माझ्या जनार्दन स्वामी किती प्रेमळ आहे. स्वतःच्या तोंडाचा घास काढला आणि माझ्या तोंडामध्ये रामायण रूपी घास घालू लागले. बाळकाच्या घरी राहिले का शिष्याचे निघाले पण होईजे आणि कहे न कळे सहजे सदुरचे निघाले की प्रसविती. त्या ठिकाणी काय सांगू लागलेले. आपला मुलगा प्राप्त झाल्याच्या नंतर आईला समाधान वाटतं. शिष्य प्राप्त झाल्याच्या नंतर गुरुला समाधान होत. एका जनार्दना शरण कप्या रामाज्ञा धरून पाण्याला आपण गोड कथन पुण्यासे. स्वामीला शरण जाऊन या ठिकाणी नाथ महाराज काय म्हणू लागलेले. बालाच्या पाठीमागे हनुमंत राय त्या ठिकाणी आल्याच्या नंतर पुढील अध्यायामधली जी कथा आहे ना खूप गोड आहे असं नाथ महाराज बोलू लागले. ते कोपती झाले रात भरला रे वडला एका जनार्दने काही म्हणे स्मरणा. नाथ महाराज या ठिकाणी काय म्हणू लागलेले. याचे श्रोते आहे ना या ठिकाणी सैराट भरला म्हणतात. कितीतरी कथा तुमची असं ऐकावी अशी बत्ती आहे असं नाथ महाराज या ठिकाणी बोलू लागले. तिसरी कार्तिकाया हनुमंत नंदे ग्राम गमनम षष्ठत्व आचार्य गोडा कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव